होईल तेव्हा प्रत्येक स्टुडंटला 10,000 देण्यात यावे। जर एखादी परीक्षा ऐन वेळी कॅन्सल झाली, लीक झाली किंवा पुढे ढकलली गेली तर विद्यार्थ्यांचा ट्रेन, बस, राहण्याचा खर्च आणि मानसिक त्रासाची भरपाई म्हणून सरकारने प्रत्येक विद्यार्थ्याला ताबडतोब 10,000 दिले पाहिजे। परीक्षा रिझल्ट जर एका महिन्यापेक्षा जास्त उशिरा लागला तर प्रत्येक विद्यार्थ्याला रिझल्टला जितके महिने उशीर होईल तितके महिने प्रति महिने 10,000 द्यावे लागतील। तुमचा इलेक्शनचा रिझल्ट एका महिन्यात तुम्ही लावता, तुमचा इलेक्शनचा रिझल्ट तुम्ही एका महिन्यात लावता, इलेक्शनसाठी तुम्ही स्पेशल ट्रेन काढतात, मग या स्टुडंटसाठी तुम्ही स्पेशल ट्रेन काय करत भरतीच्या वेळेस काय नाही करत? आणि दुसरी आता आमची मागणी, दुसरा आमचा मुद्दा, दुसरा आमचा अजेंडा 72 तासाच्या आत बॅकअप डे री एक्झामचं तुम्ही आयोजन केलं पाहिजे। प्रत्येक मोठ्या परीक्षेसाठी आधीपासूनच एक बॅकअप डे ठरला असला पाहिजे, म्हणजे जर परीक्षा कॅन्सल झाली तर पुढच्या 72 तासाच्या आत ती पुन्हा घेता येईल। विद्यार्थ्यांना आठवडे आणि महिने पुन्हा तोच मानसिक ताण सहन करायला लावू नका। तिसरा आमचा मुद्दा, हे जे OSM चालू आहे, ऑनलाईन चेकिंग, स्टुडंट्स आपल्या हाताने पेपर लिहित आहेत, चेक कसे होत आहेत, स्कॅन करून, फोटो काढून, कसं काय होणार आहे ते? तर जर पेपर स्टुडंट्स हाताने लिहित आहेत तर ते पण तुम्हाला फिजिकली चेक करावं लागतील, ते ऑनलाईन चेक करून चालणार नाही। याच्यामुळे जी धांदली झाली, जे CBSE मध्ये धांदली झाली ती थांबली पाहिजे। आणि आता अजून एक मुद्दा आमचा, लेट होणाऱ्या परीक्षांसाठी वय मर्यादेत सवलत। जर तुम्ही परीक्षा लेट घेताय, तुमच्या परीक्षांचे निकाल लवकर नाही लागत आहे, त्याच्यासाठी कोणत्याही स्टुडंटचा एज लिमिट म्हणून त्याच्या ऑपॉर्च्युनिटीज गेल्या नाही पाहिजे। हे तुमचं फेलियर आहे, स्टुडंटचं नाही। हे सरकारचं फेलियर आहे, सरकारच्या फेलियर म्हणून कोणत्याही स्टुडंटचे अटेम्प्ट्स कमी झाले नाही पाहिजे। आणि दुसरी आता आमची शेवटची एक जी मागणी आहे, परीक्षेच्या 7 दिवसाआधी कम्प्युटर टेस्टचं ऑडिट झालं पाहिजे। कोणाला तुम्ही टेंडर देतायत, ज्याचं एका इंडिपेंडेंट बॉडीने ऑडिट केलं पाहिजे। हे नाही की मंत्र्यांच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना तुम्ही टेंडर देऊन टाकसाल।